नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा आपला रिव्ह्यूसाठी असणारा प्रोडक्ट आहे दॅट इज अ स्ट्रेनर. तुम्ही बघितलं असेल की तुम्ही किचनमध्ये काही गोष्टींसाठी आपल्याला स्ट्रेनर म्हणजे ही गाळणी जी आहे ती आपल्याला मस्ट असते. लेडीजला हा विषय लगेच लक्षात येईल की कधी आपल्याला काही उकडलेला पदार्थ असेल, काही गरम असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रेनर लागतोच. तर आज मी तुम्हाला माझ्याकडे ज्या 2 स्ट्रेनर म्हणजे गाळणी आहेत त्याबद्दल मी तुम्हाला रिव्ह्यू माझा जो आहे तो शेअर करणार आहे. तर ही पहिली जी माझ्याकडे स्ट्रेनर म्हणजे गाळणी आहे जी आपल्या नॉर्मल चहाच्या गाळणीपेक्षा खूप जास्त मोठी आहे. ज्याला तुम्हाला दिसते की स्टेनलेस स्टीलचा एक लूप आहे आणि मागे पूर्ण स्टेनलेस स्टीलचा हँडल आहे. तर ह्याची जाळी जर तुम्ही बघितली तर एकदम फाईन जाळी आहे, जेणेकरून तुम्ही ह्याच्यामध्ये कितीही बारीक पदार्थ जरी टाकला तरी तो त्यातनं गळून खाली जाऊ शकणार नाही. तर दुसरी एक आहे माझ्याकडे स्ट्रेनर, ती आहे स्टेनलेस स्टीलची. एका छोट्या बाऊल इतकी, म्हणजे जर माझा हात तुम्ही असा पकडला, मी तुम्हाला स्केलने दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. जर आपण ह्याचा डायमीटर बघितला तर तुम्हाला लक्षात येत असेल नियर अबाउट 19 सेंटीमीटर इतका ह्याचा डायमीटर आहे. हे स्ट्रेनर जे आहे, आज आपण या दोन्हींचा इन डिटेल रिव्ह्यू बघणार आहे की कोणती स्ट्रेनर बेस्ट आहे. पहिल्यांदा दोन्ही स्टेनलेस स्टीलच्या आहेत, त्यामुळं माझ्या मते मला तर ह्या दोन्ही खूप जास्त उपयोगाला येतात. मला सगळ्यात जास्त ह्या स्ट्रेनरची गोष्ट आवडली की ह्याचा पूर्ण हँडल जो आहे तो स्टेनलेस स्टीलचा आहे. आत्ता जर तुम्ही कधी डीमार्टला व्हिजिट केली किंवा मार्केटमध्ये कुठंही बघितलं तर ना मॅक्झिमम ह्याला असं प्लास्टिकचं होल्डर दिलेलं असतं त्यांनी. पण ते प्लास्टिकचं होल्डर ना त्याच्या कडेला आपण जेव्हा घासतो तेव्हा त्यात व्यवस्थित क्लीन होत नाही. तर पूर्ण हे असं असल्यामुळे क्लीन करायला सोपं जातं. तुम्हाला जर कधी अशी स्ट्रेनर भेटली तर तुम्ही नक्की घ्या. जशी एखादी गोष्ट चांगली असते तसंच त्याचा एक छोटासा ड्रॉबॅक पण असतो. म्हणजे जो मी आत्ता सध्या फेस केला की मी समजा ह्याच्यामध्ये कधी नाचणी धुतली आहे, कधी मला तांदूळ धुवायचे आहेत भातासाठी, मी धुतले तर मला त्याचं पाणी किंवा भाजी, मेथीची भाजी असेल किंवा कोणतीही भाजी मी धुतल्यानंतर क्लीन केल्यानंतर जर मला ती त्यातलं पाणी निथळायला ठेवायचं असेल तर काय होतं, ह्याला खाली बॉटम नाही आहे, त्याच्यामुळे डिरेक्टली मला ही जी चाळणी आहे ती अशी ठेवावी लागते. म्हणजे काय की ह्यातलं पूर्ण पाणी ड्रेन आऊट होत नाही, थोडंसं पाणी राहतं, बॉटमच्या खाली पाणी तसंच राहतं. त्यामुळे ह्याला एक प्लस पॉईंट आणखीन त्यांनी द्यायला पाहिजे होतं की ह्याला बॉटम द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून आपण जे काही ठेवलं आहे स्टँडमुळे पूर्ण व्यवस्थित त्यातलं पाणी निथळून जाईल. ही स्ट्रेनर मी डीमार्टमधनं घेतली होती 2-2.5 वर्षापूर्वी. मला वाटतं तेव्हा मला 249 रुपयाला मे बी मिळाली होती. एक्झॅक्ट मला आठवत नाही आहे, पण अशीच 200-300च्या नियर बाय होती. आणि ही आत्ता मी 2-3 महिन्यापूर्वी डीमार्टमधनंच घेतली. ही मला मिळाली होती 139 रुपयाला. ठेवायला अगदी छोटीशी, म्हणजे मॅक्झिमम मला उपयोगाला कोणत्या गोष्टीमध्ये येते की कधी मी काही वाफाळलं असेल कांदा, मी कधी प्युरी बनवायची असेल एखाद्या भाजीसाठी, तर त्याचे मी काही वाफळवलेलं मटेरियल असेल ते मी टाकलं तर कमी स्पेसमध्ये बसतं आणि ते इझिली आपण ह्याच्यामधनं गाळून घेऊ शकतो, म्हणजे निथळायला ठेवू शकतो. ह्याला खाली बेस दिल्यामुळे हे व्यवस्थित असं खाली टेकतं आणि सगळं पाणी त्यातनं निथळून जातं, बेसला काही राहत नाही. पण ह्याच्यामध्ये ना तुम्ही छोटा तांदूळ जसं म्हणजे तुकडा बासमती म्हणा, म्हणजे जे छोटे हे असतील ते ह्याच्यात तुम्ही नाही धुवू शकत, म्हणजे निथळायला ठेवू शकत नाही. जसं नाचणी, आता नाचणी जर तुम्ही ह्याच्यात निथळायला ठेवली तर पूर्ण ह्या होलमधनं नाचणी पूर्ण खाली निघून जाईल. म्हणजे एकदम बारीक ऑब्जेक्टसाठी मी हिला रेकमेंड नाही करणार. पण क्वालिटी अप टू मार्क आहे. तुम्ही डीमार्टला कधी व्हिजिट केली आणि तुम्हाला जर अशी स्ट्रेनर भेटली तर मी 100% तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही नक्की घ्या. कमी स्पेसमध्ये बसते, सगळ्यात महत्त्वाचं ठेवल्यानंतर व्यवस्थित पाणी निथळून जातं. छोटी फॅमिली असेल तुमची 3-4 लोकांची तर तेवढ्यांसाठी लागणारं जे काही तुमची भाजी असेल ती धुतली किंवा बाकीचं काही असेल तर ते बेस्ट आहे. जसं की आता कधी आपण सोयाबीनची भाजी बनवता, सोयाबीन आपण वाफळून घेतो मिठाच्या पाण्यामध्ये, तर त्याच्यासाठी पण ही बेटर आहे. म्हणजे मोठे जे ऑब्जेक्ट असतील त्याच्यासाठी बेस्ट आहे. फक्त अगदी बारीक म्हणजे जसं नाचणी असेल, तुकडा राईस असेल, असं असेल तर मात्र ही चाळणी त्याच्यासाठी उपयोगाची नाही. तर तुम्ही फळं धुणार असाल किंवा काय तर त्याच्यासाठी ही बेस्ट आहे.
दुसरा हिचा एक प्लस पॉईंट काय आहे, हिला लाँग हँडल आहे. मग खूप जास्त गरम काही असणारं ओतायचं म्हटलं तर आपण इकडे हात धरल्यामुळे ना आपल्याला वाफ लागत नाही. हा एक हिचा प्लस पॉईंट आहे. फक्त ड्रॉबॅक काय की ड्रॉबॅक नाही म्हणता येणार, पण मला असं वाटतं ह्याला जर खाली बेस असताना तर ही एकदम टॉप नॉच झाली असती आपल्या वापरासाठी. आणि हिच्या कम्पेअरमध्ये जर आपण बघितलं तर याला ह्यांनी फक्त एक छोटासा लूप दिला आहे अडकवायला, जो असं म्हणजे फोल्ड पण होतो, इझी पण जातो अडकवायला, पकडायला पण. पण जेव्हा गरम काही एकदम आपण याच्यात ओततो, गरम पाणी समजा आपल्याला निथळून काढायचं असेल, फॉर एक्झाम्पल बिर्याणी वगैरे करताना आपण जेव्हा भात बनवतो आणि मग तो ड्रेन होण्यासाठी ठेवतो, तर त्यावेळी मात्र ह्याला हात आपल्याला लावू नाही शकत आपण, खूप गरम वाफ लागते. मग त्यावेळी आपल्याला काय करायला लागतं, डिरेक्टली ॲज इट इज आपण हे ठेवून देतो किचन कट्ट्यावर आणि मग ओततो. तसं ह्याच्या बाबतीत काय की तुम्हाला काही ओतायचं असेल, ह्याला बेस नाही आहे, त्यामुळे आपण असं हातात पकडून गरम ह्याच्यावर ओतू शकतो, जेणेकरून आपल्या हाताला गरम वाफ लागणार नाही. माझ्या मते जर तुम्हाला अशा गाळणी भेटल्या, म्हणजे स्ट्रेनर जर तुम्हाला मिळाल्या, तर तुम्ही 100% घ्या. दोन्हींसाठी मी फुल रेकमेंडेशन देते. ही जी आहे ही बारीक गोष्टींसाठी तर मस्त आहे. तुमच्या घरात छोटं बाळ असेल तर त्याला कधी काही पेज वगैरे बनवण्यासाठी आपल्याला नाचणी म्हणा, तांदूळ, डाळ असं काही आपल्याला लागतं धुवायला, तर त्यावेळी निथळायला. आणि त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं की आपल्याला भाज्या निथळायला वगैरे ठेवायला लागतंच. त्यामुळं मस्ट हॅव की तुम्ही ही गाळणी जरी तुम्हाला मिळाली, म्हणजे स्ट्रेनर जरी मिळाली तरी तुम्ही घ्या. आणि ही तर बेस्टच आहे. फक्त छोट्या पदार्थांसाठी मात्र ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे की ह्याचे होल ना थोडेसे मोठे आहेत. जसं आता तुम्हाला जरा मी झूम व्ह्यू दाखवते, इथे दिसते खूप फाईन आहे. आणि ही जी आहे हिचे होल थोडेसे मोठे आहेत. पण दोन्ही पण खूप चांगल्या स्टेनलेस स्टीलच्या गाळणी आहेत, स्ट्रेनर आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. मी या डीमार्टमधनं घेतल्या होत्या, तुम्हाला पण त्या मिळून जातील. हा व्हिडिओ जर तुम्हाला यूजफुल वाटला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि असेच तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की मी कोणत्या प्रोडक्टचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत शेअर करू शकते. धन्यवाद.